एक्सेलच्या सेक्शनमध्ये आपण एक्सेलमध्ये रिपोर्ट कार्ड कसं बनतात ते आपण पाहणार आहोत. रिपोर्ट कार्ड हे अशा प्रकारचं रिपोर्ट कार्ड आहे आणि अशाच प्रकारचं रिपोर्ट कार्ड आपल्याला जनरेट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, एक नवीन फाईलवर आपण जाऊ. पहिल्यांदा नवीन फाईलवर आपण या ठिकाणी एंटर होऊ. त्यासाठी आपण काय करायचं, आपल्याला या ठिकाणी व्ह्यूवर जाऊ. त्या ठिकाणी पेज लेआउट नावाच्या ऑप्शनवर क्लिक करू. तिथं पहिल्यांदा इथे क्लिक केलं की आपल्याला जो एक्सेलचा व्ह्यू आपल्याला असा दिसतो. आता यामध्ये आपल्याला काही डाटा एंटर करायचा आहे, तो आपण पुढील प्रमाणे आपण डाटा एंटर करू. शाळेचा डेटा आपल्याला लिहायचा आहे. तर मार्कशीट आपल्याला बनवायची आहे. पहिल्यांदा इथं आपण शाळेचं नाव लिहू. खाली शाळेचा पत्ता लिहू. इथं आपण रोल नंबर लिहू. याच्या खाली क्लास लिहू. इथं या ठिकाणी स्टुडंट प्रोफाईल असे लिहू. याच्यामध्ये आपल्याला प्रोफाईलमध्ये आपल्याला फुल नेम लिहू विद्यार्थ्याचं, फादर नेम लिहू, मदर नेम लिहू, त्यानंतर डेट ऑफ बर्थ लिहू. त्यानंतर इथं रिपोर्ट कार्ड नावाचे एक हेडिंग लिहू. त्यानंतर इथं मध्ये आपल्याला सब्जेक्ट लिहू. त्याच्या पुढे लिहू टोटल मार्क्स लिहू. इथं मिनिमम मार्क्स लिहू. याच्या पुढे ऑब्टेन मार्क लिहू. त्याच्या पुढे पर्सेंटेज लिहू. त्या ठिकाणी पास ऑब्लिक फेल असे लिहू. असं डाटा लिहिलेला आहे. पहिल्यांदा असा डाटा लिहून टाईप करून घ्यायचा. त्यानंतर सब्जेक्टला थोडंसं मोठं करूत आपण, इतकं करू सब्जेक्टसाठी. टोटल मार्कला थोडंसं आणखी मोठं करू व्यवस्थित दिसायला. हे पण थोडंसं मिनिमम मार्क्स. ऑब्टेन मार्कला पण बरंचसं मोठं करूत आपण. ऑब्टेन मार्कला पण मोठं करूत आपण असं. पर्सेंटेजला पण मोठं करूत आपण असं. आता हे सगळं आपल्या कॉलममध्ये सगळं बसलेलं दिसते आपल्याला. त्यानंतर याला सगळ्याला सिलेक्ट करू. त्या ठिकाणी होमवर जाऊ. त्याला बॉर्डर देऊत आपण अशी छानशी. हे बॉर्डर आपण फिलअप करू. तशी बॉर्डर आपण घेऊ तशी. त्यानंतर ही जी हेडिंग्स आहे याला मर्ज करू. थोडंसं मर्ज केल्यानंतर याला मोठं करण्यासाठी आपल्याला ह्या टूलचा वापर करू आपण असं. इथं मोठं करू. आपल्या शाळेचं नाव, फॉन्ट चेंज करू. शाळेसाठी हा जो फॉन्ट आहे तो पण आपण बदलून घेऊ छानसा. ॲड्रेसला पण मर्ज सेंटर करू. मर्ज अँड सेंटर करू. याला बोल्ड करू छानसं. रोल नंबर या सेलला 2ला सिलेक्ट करून याला असं बॉर्डर अप्लाय करू. हे सगळ्यांना पण बॉर्डर आपण अप्लाय करू तसं. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे टोटल मार्क, मिनिमम मार्क आणि ऑब्टेन मार्क आणि पर्सेंटेज, पास ऑब्लिक फेल या सगळ्यांनाच कॉपी करतो आपण असं. इथं खाली क्लिक करतो आपण या ठिकाणी, या एरियात इथं क्लिक करू. पेस्टवर जाऊ त्या ठिकाणी आणि ट्रान्सफॉर्म नावाच्या पर्यायावर क्लिक करू. बघा सगळे या ठिकाणी आलं का बघायचं, सगळे दिसते का इथं. त्यानंतर या सगळ्याला सिलेक्ट करू तसं. याला आपण बॉर्डर अप्लाय करतो पण छानशी. आता आपलं हे तयार झालेलं आहे. इथं आपल्याला काही सब्जेक्ट लिहायचे का, तर सब्जेक्ट लिहू. MERATH आहे मराठी, हिंदी, इंग्लिश, मॅथ, सायन्स. टोटल मार्काचा कितीचा पेपर आहे तो 100 मार्काचा. 100 मार्क एंटर करू. हे असं आपण शीट तयार करायची. किती मार्काला पास आहे ते पण लिहायचं असं लिहू. त्यानंतर ह्या रिपोर्ट कार्डला पण सिलेक्ट करू. याला मर्ज सेंटर करू. याला पण मोठं करू. असं आपण तयार केलं. ही जी ग्रीड लाईन काढून टाकण्यासाठी व्ह्यूवर जा. ग्रीड लाईन काढण्यासाठी ग्रीड लाईनला क्लिक करा. गेल्या ग्रीड लाईन्स. आता पूर्ण डेटाला सिलेक्ट करा असं.
जो तुम्हाला कलर पाहिजे आहे तो कलर तुम्ही इथं व्ह्यूवर होमवर जा आणि तो कलर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. असा कलर अप्लाय केला आपला असं हे तयार झालं काय तर रिपोर्ट कार्ड. त्यानंतर आपल्याला हे काय केल्यानंतर याच्या पुढचं जी प्रोसिजर आहे ते पण आपल्याला थोडी बघायची. प्लस करा इथं. आता पहिल्या शीटवर जा, हे रोल नंबर आणि 2 सेलला सिलेक्ट करा, याची कॉपी करा. दुसऱ्या शीटवर जा आणि इथं ते पेस्टवर जाऊन इथं ट्रान्सफॉर्म करा, पुढे येऊन जाईल असं. परत पहिल्या शीटवर जा, हे सगळे कॉपी करा, यांना पण कॉपी करा. परत दुसऱ्या शीटवर जा, या पुढच्या शीटवर जा, इथं क्लिक करा, अगेन पेस्टवर जा आणि परत ट्रान्सफॉर्म करा. आलं का इथं? तर असं करून बघायचं आहे तुम्हाला. त्यानंतर हे सब्जेक्ट पूर्ण घ्या, कॉपी करा. कॉपी केले आपण, पुढच्या शीटवर जा, इथं क्लिक करा, पेस्टवर जाऊन ट्रान्सफॉर्म करा, परत येऊन जातील सगळे. थोड्या कॉलमला मोठं ॲडजस्टमेंट करा, सगळ्याला थोडंसं ॲडजस्टमेंट करा, थोडं मोठं करा. नाव लिहिता यासारखं असं मोठं करा, दिसायला या कॉलमला असं मोठं करा. दिसते का? परत शीटवर जा, हे सगळे कॉपी करा, 100चे मार्क कॉपी करा. पुढच्या शीटवर जा, मराठीच्या खाली क्लिक करून पेस्टवर जाऊन परत ट्रान्सफॉर्म करा. परत इथं जा, हे 35 मार्क पूर्णच कॉपी करा. परत पुढच्या शीटवर जा, इथं क्लिक करा, परत पेस्टवर जाऊन इथं ट्रान्सफॉर्म करा. आडव्या प्रकारचे जातील, हे असं सिलेक्ट करा, याला मर्ज करा. आणि आता आपल्याला इथं पूर्ण डाटा लिहायचा आहे. रोल नंबर लिहिलं समजा L101, क्लास आहे SSCचा विद्यार्थी आहे, नाव राजेश KHANDRE खांडरे असले समजा. फादर नेम MADHAVRE माधवराव, मदरचं नेम काय ते लिहा या ठिकाणी. त्यानंतर इथं डेट ऑफ बर्थ टाका 2/5/2003 आणि इथं डेट टाका, मार्क टाका अशी. आणि प्रत्येकाचा असा डाटा तुम्ही एंटर करायचा आहे. 10 लोकांचा डाटा लिहायचा आहे तुम्हाला, असं हे लिहायचं तुम्ही असं. ओके, हा असा डाटा लिहायचा आहे. तर हा पहिला व्हिडिओ आपण पार्ट 1 तयार केला. पार्ट 2 आपण लगेच तयार करू तुम्हाला, कारण हे करायला तुम्हाला भरपूर वेळ लागतो आहे. चांगल्या प्रकारे हे बघून घ्या तुम्ही. हा व्हिडिओ आपल्या यूट्यूबला पण टाकतो आहे मी, चेक करा आणि ते पहा तुम्ही कशा प्रकारे मी हे सगळं तयार केलं. हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. या व्हिडिओमध्ये आपण एका शाळेचं रिपोर्ट कार्डचा जो डॅशबोर्ड आहे तो आपण बनवून दाखवला. पुढची जी प्रक्रिया आहे, ऑप्टेन मार्क, पर्सेंटेज, हे सगळे आपल्याला काढायचे आहे. या ठिकाणी वेगळे फॉर्म्युले फंक्शन वापरायचे आहेत आपल्याला. पुढच्या या क्लासमध्ये आपण हे सगळं बघू की पुढची ही प्रक्रिया आपल्याला कशी करायची. ओके, हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. आपण सेव चालूच केलं नव्हतं, आपण ते आलं ना, स्टार्ट केलंच नाही आपण, व्हिडिओ चालू केलं. काय स्टार्ट आलं का 1 2 3? तर बघू तर आहे का चालू, असं तर दिसेल आपल्याला. ते इथे क्लिक करतोय, चालू दिसते का?